गाईस, आम्ही आता चाललेलो आहोत माझ्या बोटॉक्स ट्रीटमेंटसाठी. मी तुम्हाला हेअर दाखवते. पहिला खूप फ्रीझी आणि खूप डल झालेत. सो आम्ही आता निघालेलो आहोत, तर बघूया कसा आहे तो रिव्ह्यू त्यांचा. आणि काय, वियानला डिरेक्टली स्कूलमधून पिक केलं आणि वियाने गाडीमध्येच कपडे चेंज केलेत. आणि वियान आता खातोय बनाना. दिलपेश किती एक्साइटेड आहेस? दिलपेशला कलरिंग करायला सांगतोय, बट मी रेडी नाहीये. मला नॅचरल हेअर खूप आवडतात. सो मी पहिल्यांदा आता प्रोटीन ट्रीटमेंट देणार आहे. त्याच्यानंतर मग जर त्यांचा रिव्ह्यू चांगला असेल तर मी कलरिंगसाठी सुद्धा पुढे जाईन. पण पहिल्यांदा मी आता फक्त प्रोटीन ट्रीटमेंट कशी आहे ते पहिल्यांदा बघते. सो आमचं सलून आता आलेलं आहे. मी चालली आहे सिओडच्या एब्रा सलूनला. आता कसं आहे ते. इथे माझे हेअरचं कन्सल्टेशन करून झालेलं आहे आणि कन्सल्टेशन केल्यानंतर मला डायरेक्टली प्रोसेससाठी घेतलेलं आहे. कारण की आता हेअर वॉशची पहिली प्रोसेस आहे बोटॉक्स ट्रीटमेंटमधली. आता व्यवस्थित हेअर वॉश करून घेत आहेत ते. आणि एका साईडला वियान नुसता त्रास देत होता सलूनमध्ये. मी त्याला बोलत होते एका जागेवर व्यवस्थित बस, पण त्याला काही एका जागेवर व्यवस्थित बसायचं नव्हतं. सो आम्ही आता ही हेअर वॉशची प्रोसेस कंप्लीट करून त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पुढची सुद्धा प्रोसेस दाखवते काय आहे ते. कम्प्लिटली हेअर वॉश करून झालेला आहे आणि आता हेअर ड्राय केलेत आणि पूर्णपणे ते ड्राय झाले पाहिजेत. 80 to 85% असे ड्राय करून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसेस चालू होणार आहे. सो आता हे कम्प्लिटली ड्राय करून घेत आहेत ड्रायरने. आणि ड्राय करून झाल्यानंतर हे बघा असे माझी सेक्शनिंग केलेली हेअरची आणि 1 by 1 सेक्शन चालू आहेत ॲप्लिकेशनसाठी. मध्ये मध्ये वियान येतो बिकॉज प्रोडक्टचा स्मेल वगैरे भरपूर होता, ज्याच्यामुळे मी वियानला सांगत होती की तू तिकडे जाऊन बस. शेवटी मी त्यांना सांगितलं की वियानला तुम्ही सांगा की माझं ऐकणार नाही पण तिकडे जाऊन बसायला. तर त्यांनी तिथे सांगितलं वियानला. तरी पण वियानची मस्ती काय चालूच होती. आता ही तुम्ही बघताय ना, ही जी ब्ल्यू कलरची क्रीम आहे ती बोटॉक्सची क्रीम आहे. आणि ते मला ॲप्लिकेशन कसं करतायत बघा. असं ॲप्लिकेशन करून 1 by 1 सेक्शन वाईज ही प्रोसेस कंप्लीट होणार आहे. हे प्रोडक्ट्स आहेत त्यांनी जे यूज केलेत माझ्या हेअरसाठी ते. आणि ते ॲप्लिकेशन कंप्लीट झालं आणि मी आता पॉलिथिन बॅगने हेअर त्यांनी रॅप करून ठेवले. तुम्ही वेट करणार आहे. आणि हे बघा 45 मिनिट्स नंतर मला हेअर वॉश करायचे नाही आहेत. आता मी वेट करून झाले, पॉलिथिन बॅग रिमूव्ह केले आणि तसंच सेम प्रोसेसवरच मला ड्रायरने त्यांनी हेअर माझे ड्राय करायला घेतलेत पूर्णपणे. आता या प्रोसेसला मला भरपूर पेन होतोय, म्हणजे हेअर पूर्ण खेचले जात आहेत आणि तसंच ती प्रोसेस करावी लागते बिकॉज भरपूर हेअर थिक झालेत आणि क्रीम त्याच्यावर असल्यामुळे ना मला पूर्णपणे दुखतंय ते या प्रोसेसला. आणि भरपूर स्मेल वगैरे आहे, त्यामुळे वियान आणि दिलपेश बाहेर गेलेले आहेत आणि मी स्वतःसुद्धा तिथे. आम्ही सगळेजण मास्क लावून बसलेलो आहोत बिकॉज त्या स्मेलचा त्रास नको व्हायला म्हणून. आणि बघा असं पूर्णपणे खेचून आयर्न करायचे ड्रायर केल्यानंतर. सो या आयर्नच्या प्रोसेसमध्ये सुद्धा भरपूर पेन होते बिकॉज भरपूर हेअर खेचले जात आहेत. तर ज्योती आता बसलेले आहे तिथं ॲवेरा सलूनमध्ये, म्हणून मी आणि वियान थोडंसं मॅकडॉल्ड्समध्ये स्नॅक्स खायला आलेलो आहे. वियान
फायनली हा माझा न्यू लुक रेडी आहे आणि बघा तुम्ही माझे हेअर कसे झालेले आहेत ते. सो हॅलो एव्हरीवन. आणि तुम्ही आता बघताय जो माझा लुक आहे तो जो मी सलूनमध्ये जेव्हा ही ट्रीटमेंट कंप्लीट झाली तेव्हाचा जो लुक होता तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. पण आत्ता मी घरी आहे आणि नेक्स्ट व्लॉग मी जो आहे तो व्लॉगचा जो काही हाफ पार्ट आहे तो मी 10 ते 15 दिवसांनी करण्याचं ठरवलं होतं. बिकॉज मला केसांचा इन्स्टंट इफेक्ट आणि 10-15 दिवसानंतर बोला किंवा महिन्याभरानंतर बोला ते कसे होतात आणि त्यांचा इफेक्ट काय आहे तो मला बघायचा होता आणि तो सुद्धा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. त्याच्यामुळे मी जो नेक्स्ट हा जो हाफ व्लॉग आहे तो मी 15 दिवस आज पूर्ण झाले या ट्रीटमेंटला माझ्या. आणि आज माझं सेकंड वॉश करून झालेला आहे. फर्स्ट वॉश पण मी घरीच केला होता आणि हा सेकंड वॉश आहे. सो सेकंड वॉश नंतर सुद्धा तुम्ही बघताय माझे हेअर्स आहेत असेच आहेत आणि तेवढेच शाईन आहेत आणि एकदम म्हणजे असं काही असं हेअरफॉल नाही काही नाही आणि खूप असं मस्त वाटतं. तुम्हाला बोटॉक्स ट्रीटमेंटचं मी एवढंच सांगेन की बोटॉक्स ट्रीटमेंट तुम्ही करा ज्यांना असं डेली म्हणजे असं कुठे आउटिंग असेल किंवा ऑफिसला जाणं असेल. घरात बसणाऱ्यांसाठी तर नाही आहे पण असं ऑफिस लाईफ असेल किंवा काही शूट वगैरे असतील तुम्ही जर रील्स वगैरे करत असाल त्याच्यासाठी किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे जे यूज करत असाल त्यांच्यासाठी एक मेंटेन हेअर राहू शकतात असं ही ट्रीटमेंट आहे. आणि माझं तर मी तुम्हाला पर्सनल रिव्ह्यू देते म्हणजे माझा तर खूप टाईम सेव्ह होतो. कारण मी कुठे जायचं बोलली तर आणि जर काही म्हणजे असं रील शूट करायची झाली किंवा काय झालं तर असं म्हणजे कुठे जाताना किंवा काही असे व्हिडिओ वगैरे शूट करताना मला पहिले आयननी केस पूर्ण सेट करायला लागायचे आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 तास माझा वेस्ट व्हायचा. आणि आत्ता तो मला प्रॉब्लेम फेस करावा लागत नाही. कुठे जायचं बोलल्यावर मी पटकन रेडी असते. मला फक्त फेस मेकअप करावा लागतो. बाकी मला काही हेअरचं बघावं लागत नाही. इव्हन मी 2-2 दिवस केसांना कंगवा सुद्धा आजकाल लावत नाही तरी बघा केस असे आहेत. आणि याच्यामध्ये एक आहे तुम्ही जास्त वेळ असं रबर किंवा टाईट रबरने तुम्ही टाय नाही करू शकत हेअर तुमचे किंवा तुम्ही हार्ड क्लिप असं लावून मग ते काय होतं असं आपण असं क्लिपिंग करून ठेवलं मुलं असे वेव्ज येऊ शकतात तुमच्या हेअरला. मग ते स्ट्रेट लुक नाही राहणार तुमचं. जास्त पण हा स्ट्रेट नाही आहे. 80 to 85% फक्त स्ट्रेट आहे त्याच्यामध्ये. एकदम असं 90% जसं स्ट्रेटनिंगमध्ये स्ट्रेट होतं ते त्याच्यामध्ये एवढे स्ट्रेट होत नाही. 80 to 85% स्ट्रेट लुक तुम्हाला मिळून जातो याच्यामध्ये. आणि याचं एक डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला मी सांगेन असं आहे की तुम्ही हे करू शकता पण याच्यावर तुम्ही हेअरस्टाईलला तुम्हाला फंक्शन वाईज हेअरस्टाईल नाही करता येणार. बिकॉज हेअरस्टाईल तुम्ही नॉर्मल करू शकता. क्रिम्पिंग वगैरे तुम्ही करू शकत नाही आणि हार्ड स्प्रे तुम्ही यूज नाही करू शकत. जे हेअरस्टाईल सेट होण्यासाठी यूज केले जातात ना ते स्प्रे तुम्ही बोटॉक्स ट्रीटमेंट नंतर यूज नाही करू शकत. आफ्टर 4 to 5 मंथ्सने थोडं फेडअप झाल्यानंतर म्हणजे थोडी ट्रीटमेंट फेडअप होत आल्यानंतर ते तुम्ही यूज करू शकता. पण सध्या तुम्ही नवीन केलं आणि तुम्ही क्रिम्पिंग कराल बाकी हेअरस्टाईल कराल तर तुम्ही मॉडेल म्हणून काम करत असाल तर हे तुमच्या पॉसिबल नाही होऊ शकत. आणि असंच तुम्हाला फक्त असं स्ट्रेट लुक किंवा थोडंसं मिनी किंवा असं कर्ल्स वगैरे थोडंफार पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. पण त्याच्यामध्ये तुम्हाला हार्ड स्प्रे यूज करायचा नाही आहे याच्यामध्ये. आणि हा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे आपल्यासाठी. आणि बाकी ओव्हरऑल ट्रीटमेंट खूप छान होती. माझा पर्सनल रिव्ह्यू खूप मस्त आहे आणि खूप मस्त मेंटेन होतात. फक्त त्यांचे आफ्टर केअर प्रोडक्ट्स मी घेतलेले आहेत जे की 1600चा शॅम्पू आणि 1600चा कंडिशनर मला गेलेला आहे. आणि पूर्णपणे मस्तपैकी मी हेअर वॉश करते. हेअर वॉश नंतर कंडिशनर खूप मस्त अप्लाय करते. जसं त्यांनी मला सजेस्ट केलं मी तसंच अप्लाय करते. आणि तुम्ही बघताय आज 15 दिवस झाले तरी
शाईन इफेक्ट तेवढाच आहे आणि मस्त वाटतं एकदम. तरी बघूया अजून 4 to 5 मंथ्सने काय रिझल्ट आहे. आणि त्याच्यानंतर आता मी नेक्स्ट ट्रीटमेंट कुठली करणार आहे 4 to 5 मंथ्स नंतर. आता हे तर मला सूट झालं आणि मला मस्त वाटतंय, पण आता 4 to 5 मंथ्स नंतर बघूया कुठली ट्रीटमेंट करणार आहे ते. आणि प्रश्न राहिला याचा की माझा हा ओव्हरऑल खर्च किती झाला. तर मी 1-2 सलूनमध्ये पहिले इन्क्वायरी करून आली होती आणि 1-2 सलूनमध्ये इन्क्वायरी केल्यानंतर मला जास्त खर्च वाटत होता. म्हणजे 10,000 प्लस GST वगैरे असं सांगत होते. अप टू वेस्ट किंवा शोल्डर असं त्यांचं लेंथ असतं. जर शोल्डरपर्यंतच हेअर असतील तर तुम्हाला कमी, आणि शोल्डरच्या डाऊन असेल अप टू वेस्ट तर त्याला जास्त चार्ज करतात. तर त्याप्रमाणे माझं 10,500 असं क्रॉस करत होतं. बट या सिऊडच्या एव्हरा सलूनला मला ऑफर होती आणि ऑफरमध्ये मी ते केलेलं आहे. तर माझा अप्रॉक्सिमेट म्हणजे टोटल GST वगैरे सगळं पकडून खर्च झालेला आहे 9,200 रुपये. म्हणजे 9,200मध्ये मी सगळं आफ्टर केअर प्रोडक्ट आणि ही ट्रीटमेंट कंप्लीट झालेली आहे. सो असा माझा एक्सपेन्स मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि मला जो आलेला रिव्ह्यू आणि ओव्हरऑल त्याचे ॲडव्हान्टेजेस असतील, डिसॲडव्हान्टेजेस असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहेत. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग ते मला नक्की सांगा. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त राहा.